नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या धान्याला हमीभाव मिळावा आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 3 महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातील माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जे आंदोलन महाएल्गार आंदोलन सुरू केलं होतं, त्या महाएल्गार आंदोलनाचा एक भाग म्हणून परवा बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर अनेक विविध शेतकरी संघटनांचे नेते हे अमरावती येथे येऊन धडकले होते. या आंदोलकांनी पूर्ण नागपूरमधील व्यवहार ठप्प केले होते आणि नागपूर शहरातून जाणारे आणि येणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग पण जाम केले. त्यामुळं परवा सायंकाळी राज्य सरकारनं एक आपलं शिष्टमंडळ, 2 मंत्र्यांचं शिष्टमंडळ बच्चू कडू आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांची चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. पंकज भोईर आणि आशिष जयस्वाल हे 2 मंत्री 4ची वेळ उलटून गेल्यानंतर जवळपास 6:30 पावणे 7ला नागपूरच्या ज्या ठिकाणी हे आंदोलक बसले होते तिथं पोहोचले होते. त्यामुळं सकारात्मक चर्चा होती की नाही हाही प्रश्न होता. मात्र चर्चा झाली आणि या सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतच्या आंदोलक नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी उद्या म्हणजे काल बैठकीला बोलावल्याचा निरोप दिला. मग तिथं बैठकीचं जायचं का नाही यावर बच्चू कडूंनी सर्वांची मतं जाणून घेतली आणि ज्यावेळेस आंदोलकांनी तुम्ही मुंबईला बैठकीला जा, सरकारशी चर्चा करा असं सांगितलं. त्यानंतर काल बच्चू कडू नागपूरहून मुंबईला दाखल झाले. मुंबईत बच्चू कडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदींची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत बच्चू कडू यांच्या मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या. सरकारनेही त्याच्यावर साधक बाधक अशी चर्चा केली आणि तातडीनं प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण नेमली. त्याचबरोबर या अगोदर शेतकरी कर्जमाफीविषयी जी समिती नेमलेली तिचा अहवाल पण लवकर त्या समितीनं सरकार सादर करावा असंही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि हे सर्व अहवाल 30 जूनच्या अगोदरपर्यंत सरकारला मिळावेत आणि आपण मग 30 जून 2026 ला किंवा त्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारच्या वतीनं बच्चू कडू यांना देण्यात आलं. त्यामुळे ही बैठक तशी यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दबावामुळं का होईना सरकारला शेवटी नमतं घ्यावं लागलं आणि कर्जमाफीचा निर्णय 30 जून 26 पर्यंत घ्यायचं सरकारनं ही मान्य केलं. आता सरकारनं ज्या समित्या आहेत त्या समित्या लवकरात लवकर त्यांचं कामकाज त्यांनी पार पाडावं आणि अहवाल शासनाकडे सादर करावा अशी शेतकरी बांधवांची इच्छा आहे. आज मुंबईहून बच्चू कडू नागपूरला परत येतील आणि मग तिथं
की सध्या जे महाएल्गार आंदोलन सुरू आहे त्याची समाप्ती होईल असं सांगण्यात येत आहे. कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील मूळ रहिवासी सतीश काळे हे आपल्या कामकाजाच्या निमित्त पिंपरी चिंचवड येथे सध्या वास्तव्यास असतात. पिंपरी चिंचवड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमात पण त्यांचा सहभाग असतो. ते एक यशस्वी उद्योजक म्हणून पण ओळखले जातात. तर ते संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षण आंदोलन यात पण अग्रभागी असतात. त्यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर संघर्ष योद्धा नावाचं पुस्तक पण लिहून प्रकाशित केलेलं आहे. तर या सतीश काळे यांच्या मुलाचा परवा पिंपरी चिंचवड येथे विवाह संपन्न झाला. हा विवाह त्याच्याप्रमाणे करण्यात आला आणि या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे या विवाहाच्या निमित्तानं सतीश काळे यांनी केज तालुक्यातील राजेगाव येथील मुस्लिम समाजातील मुलीचं आर्थिक कारणामुळे शिक्षण अर्धवट राहतं की काय अशी स्थिती होती. त्यामुळं त्या मुलीला त्यांनी 51,000 रुपयाची आर्थिक मदत या विवाह सोहळ्यात प्रसंगी केली आणि त्यांनी हा विवाहात होणारा खर्च आपण जरा आटोक्यात आणत पैसे बचत केले आहेत आणि हे पैशाचं त्या राजेगाव येथील मुलीला तिथं विवाहस्थळीच लग्न मंडपात उभा करण्यात आलेल्या स्टेजवर तिला ही रक्कम सतीश काळे यांनी अदा केली. त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय असंच आहे आणि अनेकांनी त्याचं अनुकरण करावं अशीच आपली अपेक्षा आहे. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्याचा वाद अजून काही शांत झालेला नाही, तो चिघळलेलाच आहे. यात दोन्ही म्हणजे
सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपची मंडळी आणि शिवसेना उबाटा गटाची मंडळी एकमेकावर तुटून पडलेली आहेत. दोन्ही पक्षाचे जे करते धरते आहेत ते एकमेकांचं अगदी कपडे फाडण्यापर्यंत त्यांचं जे शाब्दिक बाणांनी कपडे फाडत आहेत असंही बॅनर जी शहरात लावली गेली आहेत त्यावरून दिसत येत आहेत. मात्र यात कोणीतरी छक्के पंजे करतंय हे मात्र नक्की, कारण त्याला घडलंही तसंच आहे. काल ज्या धाराशिव विकास आघाडी नावाच्या कधी ती आघाडी स्थापन झाली आहे, कुणी केली याचा कुणाला थांगपत्ता नाही, त्या नावाखाली महिलांनी साखळी उपोषणाचा इरादा म्हणजे उपोषणाला त्या आल्याही होत्या आणि साखळी उपोषणाला बसल्याही. या महिलांमध्ये बहुतांशी महिला या एका खास विशिष्ट पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची गर्दी जास्त होती असं तिथं हे सर्व पाहत असलेल्या नागरिकांचं म्हणणं होतं आणि पत्रकारांचं पण म्हणणं होतं. हे या महिलांच्या एक शिष्टमंडळ 29 तारखेलाच जिल्हा प्रशासनाला भेटलं होतं आणि त्यांच्या मागण्यासाठी आपण उद्या 30 पासून साखळी उपोषण करणार आहोत असं त्यांनी अशाचं निवेदन दिलं होतं. त्यावर मग जिल्हा प्रशासनानं त्या निवेदन पुढं मंत्रालयाकडे पाठवून तर त्या आशयाचं पत्रही या उपोषणकर्त्यांना देण्यासाठी 29लाच तयार केलं होतं. हे सर्व स्पष्ट दिसत असताना या महिलांना उपोषण करायला कोणी लावलं हा खरा प्रश्न होता. या महिलाही आपल्याला नगर परिषद निवडणुकीत ह्या पक्षाचे प्रमुख उमेदवारी देतील यासाठी त्या स्वतःही आल्या, त्यांच्यासोबत काही महिलाही त्यांनी आणल्या आणि इथं गर्दी जमवली होती. मग हे नाटक कशासाठी? तुम्ही धाराशिव शहरातील लोकांच्या भावनांशी का खेळता? याचं उत्तर आता ज्यांनी कुणी ह्या महिलांना साखळी उपोषण करण्यासाठी हवा भरली होती त्यांनी केलं पाहिजे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.